गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:05. आज वार शनिवार आणि आपण चाललो आहे गुवाहाटी ते दिरांग. आज जवळपास 8 तासाचा आपला प्रवास राहणार. काय ग, दुपारी 3 वाजेपर्यंत आपण पोचू. यस. ट्रिप बी 458 किलोमीटर झालं होतं. आपण आता ते सेट करतोय 0. साडेबारा वाजताच टायमिंग दाखवते. त्याच्यात 1-2 तास घाल अजून 2-2:30 पर्यंत पोहोचणार. होय, 278 किलोमीटर आहे इथून गुवाहाटी ते दिरांग, अरुणाचल प्रदेश. आज आपल्याला इनर लाईन परमिट वगैरे सगळं दाखवावं लागेल अरुणाचल बॉर्डरवरती. आणि एव्हरीथिंग इज सेट. ओके. शहरात एंट्री घेताना ह्याच रस्त्याने आपण आतमध्ये आलेलो संध्याकाळच्या वेळी 5 वाजता. याच रस्त्याने आपण आता बाहेर पडतो. टेक द राईट to North Guwahati Bridge. वर ना. In 500 meters, slight left onto North Guwahati Bridge, Kumar Bhaskar Vamsetu. Slight left onto North Guwahati Bridge, Kumar Bhaskar Vamsetu. Continue for 4 kilometers. कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि हा नॅशनल हायवे नंबर 15 त्याच्यावर आपण आहोत.
6.25 तासांचा प्रवास 1:45 वाजेपर्यंत. आणि आता वाजले सकाळचे 6:30. 35 किलोमीटरचा प्रवास आपण केला आहे आतापर्यंत. ट्रॅफिक तर दिसतंय ट्रकांचं. सकाळी 3 वाजल्यापासून गुवाहाटीमध्ये पाऊस सुरू झाला होता. तो गुवाहाटीत जरासा थांबला पण परत सुरू झाला. कंटिन्यू चालू आहे पाऊस. हो. इथून आता लेफ्ट आहे. Turn left onto Sipajar Borichoka Tamla Road, Sipajar, Patharughat Road. चहा देत आहेत. Continue for 15 kilometers. महांडियापारा टांगला 31 किलोमीटर. Turn right onto Tangla Tamla, आलो आपण. Bahirgum Road, Udalguri Tamulpur Road. ते लडाखचं तांगलांगला आणि अरुणाचलकडे जाताना Continue on तांगला. Tamla, Bahirgum Road for 1.5 kilometers. वाजले सकाळचे 7:18. आत्ता कुठे पाऊस थांबला. ब्रिज बघ. अजून इथे लोकांची सकाळ झाली नाही. ट्रेन चालली आहे तांगलाला क्रॉसिंग. बाजूने येते असं. आता इथून राईट आहे. पानेरी पोलीस स्टेशन ते बघ. Continue for 22 kilometers. उदलगुरी राउटा. उदलगुरी 19. भैरबुणका 39. वेगळीच नावं आहेत सगळी ना. हे आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय. सकाळचे वाजले 8:15.
उदलगुरी, हा उदलगुरी. ही बघा आपली गाडी तिथे थांबलेली आहे आणि कॉलेजचे भाकरी आणि हे 76 आहे इथून ना. आता नाश्ता आमचा झाला, 8:45 वाजत आलेत. आतापर्यंत ड्रायव्हिंग झालं 107 किलोमीटर आणि 1:30 वाजेपर्यंत आपण पोचणार. 175 किलोमीटर अजून शिल्लक आहे. आणि हा बघ समोरचा नजारा. ती बघ तिथं सगळीकडे चहा पाणी. सुरू झालं मार्केट. 107 किलोमीटर झाले. पाणी साचलंय सगळीकडे. FJM टिकर. माझी गुड मॉर्निंग आता झाली आहे सेकंड टाइम आणि माझ्यासाठी नाश्ता आणलेला आहे डॅडीनी पार्सल. आणि आता तू मस्त मी व्ह्यू एन्जॉय करत गाडीत बसून आरामशीर Yes. जाणार आहे. यात माझी फेवरेट म्हणजे आलू भुजिया जी हल्ली हल्ली फेवरेट झाली आहे ती भाजी पण आहे. आमलेट आणि भाकरी. क्या खाएगा मेरा बच्चा? आलू भुजिया. जवळपास 109 किलोमीटर झालंय. समोरचा ब्रिज. आता 1 किलोमीटर नंतर आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. रिव्हर्स घ्यायला सांगतो, रस्ता बंद आहे. इथंच लावलं पाहिजे होतं तरी ना. In 100 meters, turn right toward Golma Kahibari Road, Udalguri Rotha Road. Turn right toward Golma Kahibari Road, Udalguri Rotha Road, then turn left. पुढे असणार सशस्त्र सीमा बल, त्यांचे इथं हेडक्वार्टर आहे इथं. हे बघ बहुतेक चेकपोस्ट इकडे आहे गं.
अर्धा किलोमीटर फक्त. फोटो काढायचे. हे समोर दिसतंय ते भूतान. हा जो ब्रिज आहे ह्याच्या पलीकडे. आणि आता आपण आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या बॉर्डरवरती आलेलो आहोत. हा नवीन ब्रिज बांधलाय. किती जबरदस्त दृश्य आहे. दे बाईकडे दे. हे अरुणाचल बॉर्डरला आपण आलोय आणि इथं ILP द्यावे लागतं, म्हणजे इनर लाईन परमिट. किती माणसं काय वगैरे ते सगळं ऑनलाईन आपल्याला परमिशन घ्यावी लागते. अशा प्रकारे आपण अरुणाचल प्रदेशमध्ये सकाळी 9:50 एंट्री केलेली आहे. हे आता आपण अरुणाचल प्रदेशमध्ये आलेलो आहोत. असा बह रस्ता आहे. वाहने सावकाश हाका 10-20च्या स्पीडने, कारण आता पुढे घाट सुरू होणार आहे थोड्या वेळातच. अजून 150 किलोमीटरचा प्रवास शिल्लक आहे. 4 तास 12 मिनिटाचं दाखवतं आहे ETA. 2:06 आपण दिरांगला पोचू. 135 किलोमीटर आतापर्यंत ड्रायव्हिंग झालं आहे आपलं आजच्या दिवसाचं. गल्ली बोळातले कसे रस्ते आहेत हे. आणि ह्या सगळ्या रस्त्यावर 2-2 मिनिटांनी स्पीड ब्रेकर घातलेत. मेरे को 14 डेज हो चुके हैं. कहाँ पे? मैं नॉर्थ ईस्ट इंडिया साइकिल राइड कर रहा हूँ. हाँ. उड़ीसा से निकल के 14 डेज हो चुके हैं. 40 डेज हो चुके हैं. 40 डेज. जी. और सिक्किम कंप्लीट हो चुका है. हाँ. आसाम होते हुए अभी आणि आपल्याला कोण भेटलेत? ओडिसावरून खास सायकलवरून आलेले आहेत. हाँ? आप ओडिशा से कब निकले? 40 दिन हो चुका है. अच्छा. अब शायद मैं जनवरी मार्च 6 को निकला था. हाँ. मार्च या अप्रैल 6. अच्छा. अप्रैल 6 को निकला था. हाँ. और आज इतना दूर. अभी आज दिनांक तक. हाँ, दिनांक तक. और उसके बाद फिर उधर तवांग से फिर उधर रिटर्न होना है. ये मेघालय कोहिमा. जी. अच्छा. कोहिमा से फिर उधर मिजोरम, त्रिपुरा और हाँ, मणिपुर तो स्किप करना है. पूरा मणिपुर स्किप करेंगे. हाँ, स्किप करना है. वो थोड़ा दिक्कत होगा. हम्म, तो इसलिए मिजोरम, त्रिपुरा और मेघालय करके फिर उड़ीसा. अच्छा. ब्लॉगर टेडी हुए नाम पे. हाँ. विदाउट मनी. जी सर, विदाउट मनी घर से निकला था और आज इतना दूर आ चुका हूँ. अरे वाह, क्या बात है. तो आपके लिए कुछ हेल्प करे? सर आपको
ये मेरी तरफ से आपको छोटी सी सहायता। ये भी लीजिए बिस्किट। हाँ ओके, हम लोग भी दिरांग में रोकने वाले हैं। अच्छा जी सर। हाँ जी मेरा कांटेक्ट नंबर दे के रखता हूँ, जी सर। कोई भी आपको हेल्प लगे 2 दिन है, उसके बाद 2 दिन मैं तवांग में भी हूँ, अच्छा तो मेरे को कॉल कर लेना बस। हाँ ही आपली गाडी लागलेली आहे. दुपारचे वाजलेत 12:30. आणि आता आपण हॉटेलवरती आलो आहे. हॉटेलचं नाव काय? फूड कोर्ट. एकमेव हॉटेल आम्हाला लागलं आहे आता या रस्त्यावरती.
या ऑन द वे फूड कोर्टमध्ये आम्ही मस्तपैकी लंच केलेला आहे आणि हा असा सुंदर व्ह्यू आहे. थंडगार वारं आहे. फ्लावर्स. आणि हे इकडे बिझी आहेत फोटो काढायला, सेल्फी काढायला. या गुवाहाटी ते दिरांग या रोडवरचं हे एकमेव हॉटेल आहे, फूड कोर्ट. हे जर तुम्ही चुकवलात तर उपाशी मरताल्यात सगळे, अक्षरशः उपाशी मरताल्यात. फूड क्वालिटी चांगली आहे, क्वांटिटी वाईज थोडंसं कमी आहे पण क्वालिटी चांगली देतात हे. आणि हे जे वरती लॉजिंग आहे ह्याच्यावरती दिसतं आहे फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. इथं जुलै 2026पासून लॉजिंग सुरू होणार. त्यानंतर इथं राहणाऱ्यांची पण चांगली सोय होईल. आता फक्त रेस्टॉरंटच ओपन केले त्यांनी, नवीन रेस्टॉरंट आहे, अगदी वर्षभरच झालेलं आहे. आणि हा व्ह्यू अगदी रोडवरतीच आहे. रूपा गावात आलो आपण. तवांग 198, तेजपूर 143 खाली. आता लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. Turn left, then turn left. 2:45 वाजलेत आणि 240 किलोमीटरचं ड्रायव्हिंग झालं आहे आपलं. हा तेजपूरवरून येणारा रस्ता, उजव्या हातामधून व्हाईट कलरची कार येते ना, तो तेजपूरवरून आला रस्ता. Turn left. आणि गच्चम ब्रिज आहे, ह्या ब्रिजचं नाव काय नाव? गच्चम. गच्चम Continue ब्रिज. for 1.5 kilometers. हे बघ असं कसला नजारा आहे ना. नेशन फर्स्ट. ते बघ कसे खेळत आहेत. बोंबडीला 15 किलोमीटर. तवांग 192. तेजपूर खाली जायचं आहे 142. Turn left onto National Highway 13. मिलिटरीचा कॉन्वॉय थांबलाय तो बघ सगळं.
जास्त धोका आहे. हो. मग तिकडे बिल्डिंग एक दिसते. बोंबडीला 4 किलोमीटर. वेलकम टू बोंबडीला. कसले ट्रक. आणि आता तरी बघायचं करते 29 किलोमीटर राहिले अजून. 56 मिनिटं. 3:22 झालीत. 254 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आतापर्यंत. ज्योती हॉटेलला आता आपण थांबलोय चहा पाण्यासाठी. बोंबडीला आहे आपण हा स्पॉट. चहा पाणी झालं. 16 डिग्री टेम्परेचर आहे. गार. आता जॅकेट काढलं घालायला. चला. Traffic on your route is slower than usual. You should reach your destination by 4:39 p.m. बरोबर संध्याकाळचे 4 वाजलेत. अजून 23 किलोमीटरचा प्रवास शिल्लक आहे. 38 मिनटं म्हणजे पाऊण तास जवळपास जाईल बोंबडीला ते दिरांगपर्यंत. बाहेर टेम्परेचर भरपूर थंड आहे. 16 डिग्री. पाच वाजेपर्यंत पोहोचू आपण. डेगे नाही. सगळ्यांनी वार्म क्लोथ्स घातलेले आहेत. तवांग 177. दिरांग 39 किलोमीटर्स. संध्याकाळचे वाजले 5.
घड्याळात. आणि आपण पोचलोय दिरांगला. यस सर. जी. कहाँ हो बिटवा? थंडगार. रात्रीचे 8:30 वाजलेत. मस्त की आता जेवणाचा बेत ठेवलेला आहे. मस्त जेवायचं माम. जबरदस्त. क्या आवाज है आपकी, जबरदस्त. थोड़ा पहले भी गेस्ट खा के गया, मैंने गाना नहीं सुनाया. अच्छा. I felt you like special, so I. जबरदस्त. याद करेगी दुनिया मेरा अफसाना. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए. मेरे से ना कौन खुद का तारीफ खुद नहीं करेगा, कौन करेगा? पुढचं म्हण. सासरी कोण आहे?